नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी संतोष नवनाथ लोके राहणार वानेवाडी काटी सावरगाव तुळजापूर तालुक्यातले आहे। तुमचं नाव काय म्हणलं? रामचंद्र संतोष लोके। रामचंद्र संतोष लोके। या रामचंद्रला मारहाण झालेली आहे आणि संबंधिताने मारहाण केली, का केली, कशासाठी केली हे आपल्याला काय माहीत नाही। आपण संबंधिताकडून विचारूया नेमका प्रकार कसा झाला आहे। काय नाव आहे तुमचं? रामचंद्र संतोष लोके। हां, काय झालं तुम्हाला? मारहाण झाली। कुणाकडून मारहाण झाली? ते सोमा मामाने, हां, लहू मामाने, ओम मामाने तिघांनी मिळून मारले। ते काय कारण आहे त्याचं? आमचं बांध फोडलेला आहे, सगळं वावरात पाणी सोडलेलं आहे। आम्ही सांगितलं त्यांना पाणी सोडू नका म्हणून, ऐकलं नाही। तुला काय करायचं ते कर, मारहाण केलेलं आहे त्यांनी। बरं, मग मारहाण केली तुम्हाला। 8 तारखेला मारहाण झाली आणि सकाळच्या पाऱ्यात मारहाण झाली। तुमचं म्हणणं काय होतं आणि त्यांचं म्हणणं काय होतं? आम्ही सांगितलं बुजवितोच म्हणायचा, परत वाकडं बोलून भांडणं करू लागला आमचं। बरं, मारहाण झाली, तुम्हाला कुठं मार लागला? डोळ्याला, डोक्याला, पाठीत, हाताला। बरं बरं, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये तक्रार केली? केलेली। कोणत्या? तांबलवाडी पोलीस स्टेशन? तांबलवाडी पोलीस स्टेशन। काय म्हणले पोलीसवाले? घेतली तक्रार, कुठलं काहीच करायला नाही। तुमच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार घेतलेली आहे का? हा, घेतलेली आहे। मग तुमची मागणी काय आता? मागणी काय, ते त्यांना कारवाई करणं गेले ते। म्हणजे FIR तर नोंद झाला, पण त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे। आणि तुमची अपेक्षा काय, काय करावं त्यांना? कारवाई करायला पाहिजे। कारवाई म्हणजे काय करायचे? त्यांना अटक करतील ते? अटक झाली नाही का तुम्हाला? हां, अटक झाली नाही का त्यांना संबंधिताला? नाही। 8 तारखेला प्रकरण, आज 9 तारीख आहे, एकच दिवस झाला आहे। हां, मग तुमचं पोलीसच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे की आमच्या गुन्हेगाराला, ज्यांनी आम्हाला मारले त्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावं आणि तुमच्या शेतीमध्ये काम करीत असताना तुम्हाला कोणी बंधन आणू नये, असंच म्हणणं आहे ना? हां। किती जमीन आहे तुम्हाला? 4.25 एकर। किती जणाला मारले तुम्हाला? एकट्यालाच मारले। संतोषजी, तुम्ही वडील आहेत काय जी? हां, वडील। काय म्हणणं आहे तुमचं? आणि ती योग्य त्यांच्यावर कारवाई होईल, योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि संबंधिताला तुमच्या जीवास धोका होईल म्हणून त्या संबंधित माणसाला मजाव केला पाहिजे। म्हणजे त्या माणसापासून तुमचं संरक्षण व्हावं, अशीच मागणी आहे ना? काय मागणी आहे? हेच मागणी आहे का बाबा? का भांडणं, जमिनीचा वाद वगैरे आहे? नाही नाही, तसलं। त्यांची जमीन वगैरे घेतली का तुम्ही? नाही। पैसे वगैरे घेतलेत का? नाही। मग कारण काय आहेत भांडणं व्हायची? ते काय पाणी सोडले सगळे। कशामुळे पाणी सोडले तुमच्या झाले जमिनीमध्ये? सगळं तुमच्या जमिनीमध्ये पाणी सोडलं? तुमच्या शेजारी येते ती? हा, शेजारी आहेत। हां, मग तुमचे पाणी तुमच्या शेतात जी सोडायली आहेत ते बंद झालं पाहिजे असं म्हणणं आहे। म्हणजे त्या पाण्यापासून वाद आहे? हां, एवढंच ना? अजून काय देणं घेणं आहे का त्यांचं? काय नाही, पूर्वीची दुश्मनी वगैरे आहे का? नाही, तसलं काय नाही। तर हे आहेत संतोष नवनाथ लोके आणि नाव तुमचं काय म्हणलं? रामचंद्र संतोष लोके। या दोघांना मारहाण झाली हे खरं, पाण्याच्या वादातून मारहाण झाली हे सुद्धा खरं, पण यांचं अंतर्गत देणं घेणं, यांची भावकीचे भांडणं, यांचे जुने भांडणं काय आहेत हे माहीत नाही। पण रितसर पोलीस स्टेशनमध्ये तांबलवाडीमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे, FIR फाटलेला आहे। यांचं म्हणणं आहे की संबंधिताला अटक करावं आणि आमच्या जीवाचा जी धोका आहे तो धोका टळावा, समोरच्या माणसापासून आम्हाला संरक्षण मिळावं आणि हे वाद कायमचा मिटावा अशी त्यांची मागणी आहे। तर तांबलवाडीच्या पोलीस स्टेशननं याच्याकडे दक्षता घ्यावी आणि लक्ष द्यावं की कुणाची जीवितहानी होऊ नये, हे जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे। या प्रकरणाकडे जातीनं पोलीस डिपार्टमेंटनं, पोलीस निरीक्षकानं लक्ष द्यावं आणि हे वाद संपुष्टात आणावा आणि या संबंधित माणसाला सुरक्षा मिळावी, एवढीच माफक अपेक्षा या दोघांची, बापलेकांची आहे। तर बघूया पोलीस स्टेशन तांबलवाडी तुळजापूर तालुका या प्रकरणाकडे कसं लक्ष देते ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे, जनतेच्या हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।